रामनवमीला झालेला पहिला सामना हा फारच निराशाजनक झाला. कारण पंजाब टीमला पहिली बॅटिंग करायची संधी मिळाली होती. टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग घेतली होती आणि त्याच्यानंतर तुमचा हायेस्ट स्कोर हा 22 ठरतो. तुमचा ऑल आऊट होतो तो सुद्धा 120-22 धावांमध्ये आणि तुम्हाला 20 ओव्हरसुद्धा खेळता येत नाही. तर सामना तुम्ही जिंकणार कसे? आणि चेपॉकच्या विकेटवरती तुम्हाला जर का धावा काढायचं तंत्र जमलं नाही तर तिथं तुमच्या उणिवा या अजून स्पष्ट दिसतात आणि पंजाबच्या बाबतीत आपल्याला तेच आज दिसून आलेलं आहे. सुरुवातीपासनं त्यांना झटके लागत गेले. खलीलने अप्रतिम बॉलिंग केली. रशीद खान तर ग्लोबल सुपरस्टार आहे, त्याला मारताच येत नाही आणि त्याचबरोबर अभिषेक शर्मानेसुद्धा उपयुक्त बॉलिंग केली. हे सगळं जरी कबूल केलं तरी पंजाबच्या खेळाडूंना विकेटवरती जम बसवता येत नाही आहे. प्रदीर्घकाळ बॅटिंग करता येत नाही आहे. निकोलस पुरन सातत्याने अपयशी ठरतो आहे. गेल अपयशी ठरतो आहे. ह्याचा फटका संघाला सहन करता येतो आहे. पाठलाग करायला जर का एवढी कमी धावसंख्या असली तर ती संधी सनरायझर्स हैदराबाद अजिबातच सोडणार नव्हतं आणि त्यांनी ते दिमाखात पूर्ण केलं. सुरुवात एकतर त्यांची चांगली झाली. वॉर्नर आणि बेस्टोनी अप्रतिम सुरुवात करून दिली. वॉर्नर जरी आऊट झाला तरी बेस्टोनी नंतर नाबाद अर्धशतक करून संघाला व्यवस्थित विजय मिळवून दिलेला आहे. त्यामुळे पहिला सामना सनरायझर्सनी खिशात घातला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. सनरायझर्सच्या संघामध्ये काही बदलसुद्धा आज झालेले आपल्याला दिसले आणि त्याचा फायदा त्यांच्या संघाला झालेला दिसला. केन विल्यमसन संघात आला आणि त्याचबरोबर केदार जाधवला सुद्धा आता संधी मिळालेली आहे. त्यामुळे सनरायझर्सनी संघ बांधणी आता व्यवस्थित केली आहे असं मला तरी वाटतं. पहिल्या सामन्याच्या तुलनेमध्ये दुसरा सामना चांगलाच गाजला. टॉस जिंकून कलकत्ता नाईट रायडरनी चेन्नईला पहिली बॅटिंग का दिली हे एक मला कळलेलं कोड आहे आणि त्याच्यानंतर त्या सामन्यावरची पकड त्यांची जातच गेली. ऋतुराज गायकवाडला संपूर्ण पाठिंबा हा महेंद्रसिंग धोनी आणि संघ व्यवस्थापनाने दिलेला दिसतोय. त्याचं कारण पहिल्या काही सामन्यामध्ये अपयश येऊनसुद्धा ऋतुराजला संघात ठेवलं आणि ऋतुराज गायकवाडनी परत एकदा अप्रतिम फलंदाजी करून त्याच्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. शतकी भागीदारी जेव्हा T20 सामन्यामध्ये तुम्ही संघाला करून देता सुरुवातीला सलामीला तेव्हा सामन्याचं चित्र पालटतं आणि ऋतुराज गायकवाड जरी आऊट झाला अर्धशतकानंतर तरी फाफ दु प्लसी आपली बॅटिंग सोडणाऱ्यातला नव्हता. गेल्या काही सामन्यामध्ये त्याला मनासारखी बॅटिंग करता आलेली नव्हती. या सामन्यामध्ये बॅटिंग जमते म्हणल्यानंतर या अनुभवी फलंदाजांनी जी बॅटिंग केली आहे ती लाजवाब होती. त्यांनी 95 धावा मला वाटतं केल्या आणि त्याच्या साथीला धोनीनी छोटी इनिंग खेळली. जडेजा शेवटी येऊन काही फटके मारून गेला पण त्याचा परिणाम असा झाला की चेन्नईला 220 धावांचा टप्पा हा पार करता आला आणि तिथंच त्यांच्या विजयाचा पाया रचला गेलेला होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा चेन्नईची बॉलिंग चालू झाली कलकत्ता नाईट रायडरनी पाठलाग चालू केला तेव्हा तो पाठलाग भयानकरित्या चालू झाला. दीपक चहरनी परत एकदा आपल्या पहिल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये धुमाकूळ घातला. 4 प्रमुख फलंदाजांना त्यांनी बाद करून टाकलं आणि कलकत्ता नाईट रायडर्सची अवस्था 5 आऊट 31 अशी करून टाकली. 1 सेकंद वाटलं की सामना तिथं संपला. पण त्याच्यानंतर दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेलनी नुसती पार्टनरशिप केली नाही तर समोरच्या गोलंदाजांवरती जबरदस्त हल्ला चढवला. बरेच दिवसांनंतर आंद्रे रसेलला त्याच्या थाटात बॅटिंग करताना बघायला मिळालं. रप्पारप सिक्सर तो मारत होता. आंद्रे रसेलचा अंदाज चुकला म्हणून सॅम करनला तो बोल्ड झाला. तिथं सामन्याला परत एक कलाटणी मिळाली. दिनेश कार्तिक आणि त्याची भागीदारी तुटली आणि दिनेश कार्तिकसुद्धा आंद्रे रसेल आऊट झाल्यानंतर थोड्या काळानंतर आऊट झाला. परत एकदा असं वाटलं सामना संपला. क्रिकेटनी परत एकदा आपले डोळे उघडले कारण पॅट कमिन्सनी अफलातून तोडफोड बॅटिंग केली. तोडफोड एवढ्याकरता मी म्हणतो सॅम करनच्या एका ओव्हरमध्ये 3 षटकारांसह त्यांनी 30 धावा काढल्या. किती? 30 धावा. त्याचा स्ट्राईक रेट 200च्या पुढचा होता आणि शेवटपर्यंत मैदानावरती तो लढत देताना दिसला. शेवटच्या टप्प्यामध्ये घाई गडबडीमध्ये 2 फलंदाज त्यांचे धावबाद झाले आणि चेन्नईला चांगला विजय हाती लागला. पण हा विजय त्यांना वाटला त्याच्यापेक्षा जास्त घाम गाळून मिळवायला लागला.
कलकत्ता नाईट रायडरला एव्हाना आता कळून चुकलं असेल की जी धावसंख्या अंगाबाहेरची वाटते त्याचा पाठलाग करणं शक्य आहे जर तुम्ही विकेट्स हाती ठेवल्या तर. त्यांचे फलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये फारच घाई करतायत. शुभमन गिलचं उदाहरण घ्या, इतका टॅलेंटेड खेळाडू आहे परंतु तो जास्त छाप पाडत नाही आहे. आणि सर्वात निराशा कुणी केली असेल तर ती कप्तान इयान मॉर्गननी. कॅप्टन म्हणूनही त्याचे निर्णय चुकत आहेत आणि बॅट्समन म्हणून तो सपशेल अपयशी ठरतोय. त्याच्या उलट चेन्नई सुपर किंग्सला मात्र हळूहळू आता लय सापडायला लागली आहे असं या सामन्यातनं दिसतं.